नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या UPSC MPSC डेली आन्सर रायटिंगच्या समर्पण प्रोग्राममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला आपण इथिक्सच्या प्रश्नांची आन्सर रायटिंग शिकतोय। यातला आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यामध्ये अप्रोच एवढा जास्त महत्त्वाचा नाहीये, यात कन्सेप्ट जास्त महत्त्वाचा आहे। तर मी तो टॉपिक तुमच्यासाठी अंडरस्टँड करूया की नेमका कन्सेप्ट काय आहे। सी प्रश्न काय आहे, थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, लक्ष देऊन पहा। प्रश्न काय आहे, कायदा आणि नैतिकता यात फरक करा, डिफरन्शिएट बिटवीन लॉ अँड इथिक्स। बघा प्रश्न काय म्हणतो, खूप सोपा प्रश्न आहे। कायदा आणि नैतिकता, आम आन्सर काय असणार आहे, तुम्ही सरळ काय करणार, वरती कायद्याचे डेफिनेशन लिहिणार, त्यानंतर नैतिकतेचे डेफिनेशन लिहिणार आणि मग तुम्ही खाली डिफरन्स लिहिणार, खतम। पण UPSC मधला हा जो सिलेबस आहे, मला सांगा हा सिलेबस कायद्याबाबतचा आहे का नैतिकतेबाबतचा आहे, नीतिशास्त्राबाबतचा आहे। याचा अर्थ जेव्हा तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराचं इंट्रोडक्शन कराल तर त्या प्रश्नाच्या इंट्रोडक्शन मध्ये जास्त फोकस हा कायद्यावर न देता जास्त फोकस हा नैतिकतेवरती द्यायला हवा, कारण आपला GS 4 चा जो सिलेबस आहे तो नीतिशास्त्र, सचोट आणि योग्यता याच्याबद्दलचा आहे। राहील लक्षात। म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न काय दिलाय या प्रश्नाचा कंटेक्स्ट कळणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुम्ही कंटेक्स्ट न समजून घेता उत्तरं लिहिली तर तुमची उत्तरं डल असतील। लँग्वेज चांगली असली, कंटेंट चांगला असला तरी फरक पडत नाही। तुम्हाला प्रश्नाला ॲड्रेस करता आलं पाहिजे, प्रश्नाला न्याय देता आला पाहिजे। याचं उत्तर काय असेल आणि यात इंट्रोडक्शन काय असू शकतं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। पहा, जो आपला ॲज युजुअल पॅटर्न आहे त्यात तुम्हाला सांगतो या प्रश्नाचा लोकस काय असणार आहे, नैतिकता हा लोकस असणार आहे, कायदा आणि नैतिकता हा लोकस असणार नाही। नैतिकता हा लोकस असणार आहे, फोकस काय असणार आहे, नैतिकता आणि कायदा या दोघांमधील कंपॅरिझन हा मेन फोकस असणार आहे। आता या प्रश्नाचं इंट्रोडक्शन काय असू शकतं, खूप महत्त्वाचं आहे। पहा, जोपर्यंत तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह कळत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला काय उत्तर लिहावं याचा अंदाज येत नाही, तोपर्यंत तुम्ही किती जरी पुस्तकं वाचली, रेफरन्स मटेरियल वाचला, ढिगानं गोष्टी गो थ्रू केला तरी सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळणार नाही। म्हणून एक गोष्ट स्पष्ट करतो की तुम्ही कंटेक्स्ट प्रश्न ॲड्रेस करायला शिका। मग हा प्रश्न आहे कायदा आणि नैतिकता दोघांचं कंपॅरिझन सांगणार म्हणणारा, या प्रश्नाचं इंट्रोडक्शन प्रस्तावना काय असायला हवी तर पहा, तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये 30 ते 35 शब्दांमध्ये हे सांगायचं आहे की पहिला मुद्दा 30 ते 35 शब्दात हे सांगायचं आहे, कायदा आणि नैतिकता हे दोघंजणही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी कसे आहेत, दोघंजण एकमेकांना पूरक कसे आहेत, हे तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगायचं आहे। हे स्पष्ट करून मग तुमचं उत्तर सुरू करायचं आणि मग त्याच्यानंतर नीतिशास्त्र म्हणजे काय, आपलं जे इथिक्स आहे किंवा नैतिकता, हे नीतिशास्त्र जर आपण चांगल्या पद्धतीने वापरलं तर कायद्याची निर्मिती म्हणजे कायदा बनविणं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे कोणत्या पद्धतीने मजबूत करतं, स्ट्रॉंग करतं, हे महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला खूपदा सांगितलं आहे की कायदा पुस्तकामध्ये असतो, नियमांमध्ये असतो, कोडिफाय केलेला असतो। नैतिकता, नीतिशास्त्र, नीतिमत्ता ही नियमांच्या पलीकडं असते, कायद्याच्या पलीकडं असते, खूप बियॉन्ड जाऊन विचार करते। मग जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय कळतं, तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये हे सांगायचं आहे, कायदा आणि नैतिकता दोघं एकमेकांना पूरक कसे आहेत, आणि हे सांगून झाल्यानंतर मग जर आपण नीतिशास्त्र आपला कायद्याच्या निर्मितीमध्ये वापरलं आणि याची अंमलबजावणी करताना सुद्धा जर आपण इथिक्सचा वापर केला, नीतिशास्त्राचा वापर केला, तर हा जो कायदा आहे याची अंमलबजावणी मजबूत कशी होईल हे आपल्याला पाहायचंय। आपला पर्पज काय आहे, आपल्याला नैतिकता असणारं प्रशासन उभं करायचं आहे आणि नैतिकता असणारं प्रशासन फक्त कायद्यावर निर्माण होऊ शकत नाही, तर नैतिकता असणाऱ्या प्रशासनाला कायदे असणाऱ्या प्रशासनाला तुम्हाला नैतिकतेची जोड द्यावी लागणार आहे, वापर करावा लागणार आहे, अंडरस्टँड करावं लागणार आहे, त्यानंतर तुमचं उत्तर त्या ठिकाणी खूप चांगलं असणार आहे। क्लिअर, पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या, प्रश्नाला ॲड्रेस करायला शिका। या ठिकाणी प्रश्न सोपा होता त्यामुळे मी तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो। कायदा आणि नैतिकता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर आपण यांचा फरक समजून घ्या। सगळ्यात पहिला फरक आपण समजून घेणार आहोत, कायद्याचा आणि नैतिकतेचा स्रोत काय आहे, म्हणजे काय, या दोघांचा सोर्स काय आहे। तर दोघांच्या सोर्सचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, कायदे हे कोण बनवतो, विधिमंडळ, जसं की आपली संसद असेल किंवा महाराष्ट्राची विधानसभा असेल, हे विधिमंडळ सारख्या प्रशासकीय प्राधिकरणाद्वारे स्थापित केलेले एक औपचारिक नियम आहेत। काय आहेत औपचारिक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फॉर्मल नियम आहेत, ज्यांना एका कटिबद्ध आहे, एक साच्यामध्ये बसवलेला आहे। फक्त सोर्स काय आहे तर संसद किंवा विधिमंडळासारखे जे सरकारी प्राधिकरण आहेत, शासकीय प्राधिकरण आहेत, यांच्या मार्फत कायदा बनविला जातो।
तर नैतिकता जी आहे, पहिला मुद्दा लक्षात घ्या, नैतिकता अनौपचारिक आहे, इन्फॉर्मल आहे, साचेबद्ध नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट ही व्यक्तिनिष्ठ तत्व आहेत, व्यक्तिनिष्ठ तत्व आहेत जी आपली सामाजिक मूल्य, आपला व्यवसाय, आपला धर्म किंवा आपली सद विवेकबुद्धी, ज्याला आपण काय म्हणतो, आपलं कन्सायन्स म्हणतो, सद विवेकबुद्धीमधनं ही आलेली आहेत. लक्षात घ्या, आपल्या कन्सायन्समधनं, आपल्या व्हॅल्यूजमधनं, आपल्या रिलिजियस टीचिंगमधनं, आपल्या ग्रेट टीचर्सच्या टीचिंगमधनं आलेली, त्यामुळे ही अनौपचारिक आहेत. यांना तुम्ही कुठेही कोणत्याही पद्धतीने बांधून ठेवू शकत नाही. हा नैतिकतेचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. पहिला फरक आहे कायदा आणि नैतिकता, दोघांचा स्रोत काय आहे. मग त्यानंतर आपण समजून घ्या सेकंड पार्ट आहे इम्प्लिमेंटेशन करताना दोघांमध्ये काय फरक आहे. तर महत्त्वाचा फरक काय आहे, जेव्हा आपण कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करतो तर कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करताना जर कोणी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली नाही तर त्या ठिकाणी दंड किंवा तुरुंगवासाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. आणि ही दंड किंवा तुरुंगवासाचं जे प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक व्यवस्थित सोप्या पद्धतीची न्याय प्रणाली त्या ठिकाणी आहे. सो कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्याय प्रणाली आहे, कायदेशीर व्यवस्था आहे, न्यायिक व्यवस्था आहे. आणि जर कोणी कायदा फॉलो केला नाही तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये तिथं दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. नैतिकतेच्या बाबतीत मात्र असं बिलकुल नाहीये. नैतिकतेसाठी कोणतीही न्याय प्रणाली नाहीये, लीगल सिस्टीम नाहीये, कोणतीही व्यवस्था नाहीये. नैतिकता याची अंमलबजावणी करत असताना जर तुमच्याकडनं नैतिकता पाळली गेली नाही तर तुम्हाला कोणताही दंड होत नाही, मात्र तुमचं मन तुम्हाला खात असतं. यामुळे या नैतिकतेच्या अंतर्गत, आचारसंहिता अंतर्गत स्वतःचा विवेक, आपला सामाजिक दबाव, आपले सामाजिक मूल्य, आपली व्यावसायिक आचारसंहिता याद्वारे लागू केली जाते. हे महत्त्वाचं आहे. यावरती दबाव नाहीये, दंड नाहीये, शिक्षा नाहीये, मात्र आपली जी मूल्य आहेत, आपली जी जडणघडण आहे, यामार्फत अनौपचारिक पद्धतीने नैतिक मूल्यांना, नीतिमत्तेला, नीतिशास्त्राची अंमलबजावणी केली जाते. हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे. मग आपण याचा जर तिसरा महत्त्वाचा फरक पाहितला, स्पेसिफिसिटी, म्हणजे कोणती गोष्ट विशिष्ट आहे, तर लक्षात घ्या, कायदे विशिष्ट असतात आणि स्पष्टपणे परिभाषित केलेले असतात. म्हणजे काय, परिभाषित शब्दाचा अर्थ आहे कायदे विशिष्ट असतात आणि त्यांची स्पष्टपणे व्याख्या दिलेली असते. परिभाषा या शब्दाचा अर्थ काय होतो, व्याख्या, यांची प्रॉपर डेफिनेशन दिलेली असते. कायदा प्रॉपरली डिफाइंड असतात, परिभाषित असतात. नैतिकतेचं असं नाहीये. नैतिकता अधिक तात्विक असू शकते. तात्विक म्हणजे काय, फिलॉसॉफिकल असू शकते. फिलॉसॉफिकल म्हणजे काय, सध्या काय अस्तित्वात आहे यापेक्षा काय असायला हवं, ते कसं असायला हवं, त्यामुळे काय चांगलं होऊ शकतं, काय वाईट टाळायला हवं, या सगळ्या तात्विक गोष्टी नैतिकतेमध्ये समाविष्ट असतात. परिस्थितीनुसार म्हणजे स्थानिक परिस्थितीनुसार किंवा वेळेनुसार हे सगळे स्पष्टीकरणासाठी, स्पष्टीकरण म्हणजे आपण नैतिक तत्वांचा आपण आपल्या सोयीने अर्थ लावण्यासाठी खुले असतात. अर्थ लावणं, स्पष्टीकरण म्हणजे अर्थ लावणं. इंग्लिशमध्ये याला एक शब्द आहे, ते ओपन इंटरप्रिटेशनसाठी तयार असतात. ते ओपन एंडेड असतात. आपण त्याला त्या वेळेनुसार, काळानुसार, स्थळानुसार, व्यक्तीनुसार, व्यवसायानुसार, संस्थेनुसार त्याचा अर्थ लावू शकतो. यामुळे विशिष्टता कायद्यामध्ये जास्त असते, नैतिकतेमध्ये विशिष्टता नसते, मात्र नैतिकता तात्विक असू शकते. यामुळे यांचं ॲप्लिकेशन करणं रिलेटिव्हली जास्त सोपं आहे, रिजिड नसतात. तिसरा फरक आहे. मग चौथा फरक जर आपण विचार केला तर दोन्ही मधला फोकस काय आहे, दृष्टिक्षेप काय आहे. तर लक्षात घ्या, कायद्याचा मुख्य उद्देश कायदा सुव्यवस्था राखणे आणि हानी टाळणं असतं. म्हणजे सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता कामा नये, नुकसान पोचता कामा नये, सामाजिक शांततेला भंग पोचता कामा नये, हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तर आपण नैतिकतेचा विचार केला तर नैतिकता काय करते की तुमची प्रत्येक ॲक्शन, तुम्ही केलेलं काम, तुम्ही न केलेलं काम हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे की नाही, हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तपासतं. यामुळे दोन्हीचे उद्देश वेगळे आहेत. एकाचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं, सोसायटीमधली हानी टाळणं. दुसऱ्याचं काम आहे तुम्ही हानी टाळत असताना, काम करत असताना, काम न करताना सुद्धा तुमची प्रत्येक ॲक्शन योग्य आहे की अयोग्य आहे, या दोन्हीची तपासणी करणं हे नैतिकतेचं काम आहे. त्यानंतर आपण याचा जर चौथा फरक जर अभ्यासला तर लक्षात येईल, सार्वत्रिकता किंवा वैश्विकता, दोन्हीपैकी युनिव्हर्सल कुठं आहे. दोघांच्या आपण ॲप्लिकेशनचा जर विचार केला तर कोणत्या गोष्टीला ॲप्लिकेशन कुठं जास्त आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग याचा आपण जर विचार केला असं लक्षात येईल, कायदे हे सामान्यतः जो अधिकार क्षेत्र आहे, अधिकार क्षेत्र म्हणजे टेरिटरी आहे, या टेरिटरीमध्ये काय असतात, सार्वत्रिक असतात, वैश्विक असतात. जसं की भारताच्या संसदेने केलेले कायदे हे भारताच्या अधिकार क्षेत्रात, टेरिटरीमध्ये किंवा क्षेत्रात वैश्विक असतात, सगळीकडे समान पद्धतीने लागू असतात. हेच कायदे अमेरिकेत लागू नसतात. पण नीतिमत्ता
ही काय असते, काय गोष्ट चांगली काय वाईट ही मात्र जगभरात सगळीकडे आपण आपल्या सोयीने वापरली जाते. त्यामुळे काय नैतिक तत्व ही संस्कृती, व्यवसाय आणि व्यक्तींमध्ये भिन्न असू शकतात. जसं की मेडिकल इथिक्स आहे, इंजिनिअरिंग इथिक्स आहे, फार्मसी इथिक्स आहे, शेतकऱ्यांचे इथिक्स आहे, त्यानंतर व्यवसायाचं इथिक्स आहे, बिझनेस इथिक्स आहे, महिलांच्या बाबतीतलं इथिक्स आहे, तुमच्या ऑफिसमधलं इथिक्स आहे. सो या सोयीने तुम्ही त्या ठिकाणी काय योग्य काय अयोग्य हे डिसाईड करू शकता. दोन्हीमधला डिफरन्स जर स्टडी केला त्या 5 घटकांच्या आधारावर तुम्ही डिफरन्स मांडू शकता. हा डिफरन्स मांडताना लक्षात घ्या, मी या ठिकाणी उदाहरणं यामुळे देत नाहीये कारण मला माहिती आहे मी जर उदाहरणं दिली तर 90% लोक तेच उदाहरणं वापरतात, मग तुमचं उत्तर मोनोटोनस होतं. माझं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही नोट्समधलं किंवा कुठंच उदाहरण न शोधता जेव्हा तुमचा इथिक्स अभ्यास चांगला होईल तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनची उदाहरणं शोधावं, ज्यामुळे तुम्हाला जास्त स्कोर येईल. आता याचा निष्कर्ष कन्क्लुजनचा जर विचार केला तर लक्षात घ्या, आपलं सरकार, शासन, आपली लोकशाही यांना जर शाश्वत पद्धतीने मोठं करायचं असेल, यांची शाश्वतता जर टिकवायची असेल तर आपल्याला नैतिकता आणि कायदा यांना एकमेकांना पूरक करावा लागेल, तरच मानव जात ही खूप जास्त दिवस टिकल. ज्या मोमेंटला आपली नैतिकता नष्ट होते, ज्या मोमेंटला आपली नैतिकता कॉम्प्रोमाइज होते, त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या गोष्टी योग्य पद्धतीने लागू करणं आपल्याला डिफिकल्ट जातं. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा विचार केला होता की ते फक्त कायदा आणि नैतिकतेचा फरक सांगून त्या ठिकाणी उत्तर लिहिणार आहेत, त्या सगळ्यांना सांगतो या पद्धतीने तुमची उत्तरं येणार नाहीत, या पद्धतीने तुमचा स्कोर येणार नाही. तुम्हाला प्रश्नाचा कंटेक्स्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा.